आई, ओ आई, कुठे गेली व आई? पाय कोण आलं इकडे, पाय आई. माय बाई अंजली वो, अरे बाप रे, आली का मा? अरे बाप रे, एवढ्या उन्हामध्ये काय आली हो बाई? एवढ्या उन्हात नाही आले पाहिजे होतं. हा, संध्याकाळच्या टायमाला येते, नाही तर मग सकाळी येऊन जाती. कायची ऊन लागते बाई, आठवण आली ना. मी तुही वाटच पाहून राहिली. हा, काही येते काही नाही, बस तुहीच वाट पाहून राहिली होती मी. हो काय, खरंच काय आई? आई सांग, मला भूक लागली हो आई, काहीतरी बनवणं खाले आता, खरंच लय भूक लागली. ही हिच्या घरून आली तर का उपाशीच आली काय? खाऊन पिऊन आलीच नाही का? एवढी भूक लागून गेली, आल्या तर नाही तर खाई आता लागलं आता हिचं, हे बनव धमकन इतकं. आणि आता काही हे 15-20 दिवस काही जात नाही, महिनाभर जातच नाही आता हे. वहिनी, मला पाहून तर तुम्ही खुश नाही दिसून राहिल्या. नाही असं काही नाही. मी तर खुश होतो मला पाहून. तुमचंच घर आहे बापा. तर तुमच्या घरी येऊन राहिल्या ना, मी कशी खुश नाही राहीन बापा? तुमच्या भावाचं घर, तुमच्या आई बापाचं घर बापा, तुमचंच घर आहे. तुम्ही 8 दिवसासाठी काय, महिनाभरासाठी काय, तुम्ही इथंच राहा, मला काय फरक पडणार आहे? आता मग किती दिवसासाठी आल्या? राहतो आता मी, जोपर्यंत मला जवळ येत नाही घेवाले तोपर्यंत मी काही जातच नाही. हा चांगलं आहे. काऊन काय झालं? काही भांडण झालं काय? नाही, अशीच सहज आली मी. असं काय? शालू, अंजलीसाठी मग आता मस्त गरमागरम भजे बनव आणि त्याच्यासोबत मिरचे तळ. हा, आणि त्याच्यावर निंबू पिळजो. हा, निंबू पिळून मस्त मिरचे तळ. हो, अजून काय बनवायचं आहे? फक्त भजेच? आणि कानी फ्रीजमध्ये टाक आहे तर कढी बी सातळून दे. मस्त भजे आणि कढी खाऊ, मस्त मजा येईन मग. हो सासूबाई, बनवतो. आल्या भजे बनव, कढी बनव, चालूच आहे आता बनवतो. आता घालतो हिच्या नरड्यात गरम भजे. काऊ अंजलीबाई, तुम्ही काय जेवण करून नाही आल्या काय? पाहतो आई, तू इसून पाय कशी बोलून राहिली मुले. थोडेसे भजेच काय बनवायला लावले तर पाय काही म्हणून राहिली. मग जशी का मी माझ्या घरून उपाशीच आली जेवण करून. पण आता भूक नाही लागत काय? ऊन नाही चालू आहे काय? उन्हाच्या यानं मला भूक लागली म्हणून म्हटलं वहिनी तुम्हाला. चुकलं ननदबाई, नाही मी अशीच मजाक केली तुमची आली. मला नाही आवडत बा अशी तुमची मजाक उपाशी. म्हणजे आणि तुम्ही घरी तुमच्या आईच्या घरी गेल्या तर तुम्हाला नाही तुमचे खाऊ घालत काय? माई तर खाऊच नाही घालत, आम्हाला जाऊन बनवा लागते. अहो जाणं माया पोरीले भूक लागली ना, जाय पटकन बनव, पटकन जाय. आई इथं गोष्टी करत बसली तर मग बनवशील काही? हो सासूबाई, बनवतो. आली बाबा माई ननद छातीवर बसाली. 10 दिवस नाही होत, 15 दिवस नाही होत ना, बातच येऊन टपकते. तिच्या सासरी तिले गमते का नाही गमत, हलाल करून ठेवलं ना. हो आई, हे तू सून काय पटर करते व मी आली म्हणजे खुश दिसतच नाही. अहो राहू दे ना, काय तू ते तिच्या गोष्टीवर लक्ष देते, तिच्या इकडे काही लक्ष देऊ नको. ते तशीच आहे, चबर काही बोलत राहते ती. काय बोलताय? डोक्यावरच बसून घे. बरं, आणि जवायला काऊन नाही आणलं? कसे येते नाही ते सुट्टी नाही ना, ते कशी येतील? बरं, आता राय मग बिंदास राय मस्त. आणि काही आणि तू सासू गिसेव हाय ते सारं काम आई मलेच करायला लावते आई. मग मला जीवावरच आला, मग मी येऊनच गेली आई. जाय करत बस म्हटलं, त्या पोरायचं तूच कर म्हटलं. आणि तिथं पोरगं गणी निरा मायच करत राहते. आणि मला मला जेवली काय का काही विचारतच नाही. उलिकशी त्याने माई कदर नाही, नुसतं माय करत राहते. बरं जाऊ दे, शकू दे मग त्याची, करू दे आता. मायच दिन थोपून दे त्याच्या भाकरी. हो, त्याचीच माय आता करण पुरं. जाऊ दे आता मी जातच नाही. आणि राय तू एकुलती एक भाव आहे, 2 भावाची बहीण आहे, एकुलती काय बिंदास राय, काही टेन्शन घेऊ नको. आणि मी आई, तो जोपर्यंत येत नाही ना, मी तोपर्यंत जातच नाही. चांगले 2-3 महिने 4-5 महिने राहतो आई. आता नाही जात मी. नको जाऊ. आणि कधी तू असली म्हणजे मला बी मोठं साजरं लागते. पण आई, तू सून हे वाली आहे ना, हे शालू वहिनी, हे थोडीशी जास्त तोंड मुरडते मले पाहून. आणि ते लहान वहिनी तरी नाही, पण हे जास्तच मुरडते मले पाहून. अहो जाऊ दे ना, ती त्याच्या इकडे कायले तू लक्ष देतं? तुझे भाऊ आहे, तुझे माय बाप आहे, त्याला राहू दे. ते करते ना. पाय बरं गेली का नाही तर भजे बनवाले.
नाही आहे, मी सहज म्हटलं तुले. ते ते मला कशी म्हणते, उपाशीच आली का म्हणते. मग हे काही बोलणं होय का तिचं? असं काही बोलायचा तरीका होय का तिचा? काही बी बोलते. एकटी एकनानं धावणी द्यायची. बरं चाल, कमऱ्यामध्ये बसू आपण, चाल. आणि मग कनी चाय बी बनवाले लावतो तिले. अहो सुनबाई, ए शालू, थोडासा कनी चाय बी ठेवून देजो बेटा. भजे काढून घे आणि मग चाय ठेवजो. अहो सासूबाई, एक तर चाय ठेवाले लावा, एक तर भजे बनवाले लावा. दोन पैकी काही सांगा मले. आपली अंजलीबाई आली ना, आपली ननद आता आली बापा. महिनाभर राहते का 2-3 महिने राहते. आणि आल्या आल्या तिला भूकही लागून गेली. जशी उपाशीच आली तिच्या घरून. तर आता सासूबाईनं सांगितलं पोहा म्हणतो, भजे बनवू म्हणते आणि कढी बनवू म्हणते. हा, आणि पहिले म्हणते अजून डबल चाय बनवू म्हणते. आणि सांग, चाय बनवू आणि कढी बी बनवून भजी बनवू. चला आता बनव. आता काही नाही होत, करतो. तर तुम्ही असं करा, तुम्ही चाय बनवा आणि मी एका इकडे भजे काढतो आणि एका इकडे तुम्ही कढीची साताडणी द्या. तर दोघी मिळून होऊन जाते पटपट. आणि आपल्याला भेटून जाते. अहो कांताये, पण भाजी पोळी आहे ना. हा, भाजी पोळी नाही जेवता येत होतं काय तिले? हा, संध्याकाळी बनवले असते मस्त भजे, कढी, भात, पोळ्या सगळं बनवलं असतं. सगळे सोबत खाणंही होत होतं. हा, आताच दिवसानं आता अजून भजे बनवा, कढी बनवा आणि रात्रीनं अजून स्वयंपाक करा. भाजी पोळी आहे तर ते खाऊन घेत होती, मग गमवती ती. आल्या आल्या उपसूनच गेली. जसे आता ननदबाई आले तर आता ऑर्डर आहे. हे बनव, मॅगी बनव, तर हे बनव, ते बनव, ढमकं बनव, हिसकं बनव. आता लागलं आपल्या मागं कामं. आता म्हणतं सुख होतं ते. आत्तीच्या सासरी तिले जीवावर येते काम करायले जीवाकडे आलं असं म्हणून ते आली आता पडत. हो, ते तर आहे म्हणा. तिच्या जीवावर आलं म्हणून तर आली ते. आता किती दिवसासाठी आली? महिन्यासाठी आली राहिले. आता मुले काय माहित बापा. आता जवळ येईन तेव्हा जाईन म्हणते, तशी नाही जात म्हणते. सांग, आता महिना लोटते का 2-3 महिने? आता राहते आपल्या छातीवर बसून. नाही ते ये म्हणा ननदबाई होय, एकुलती एक बहीण आहे त्याइले. तर ये पण 8-15 दिवसासाठी, महिनाभरासाठी. हा, डायरेक्ट 2-3 महिने सांग. आणि येते तर 1-2 दिवसासाठी नाही येत, येते तर महिना 2 महिन्यात राहून जाते. आणि तिचा नवराही असा बैल आहे का, राहते तर राहू देते, न बोलत नाही. काय सांगा बापा, आता मी काय बोलू आता याच्यामध्ये? नाही आता इथं होती तर आता इथे काम नाही करे. आता तिथं गेली तर काम करायला जीवावर येते. आता चल मग, तर मी चाय ठेवतो पटकन आणि तू भजे बनव. आणि एका इकडे मी कढी साताडणी देऊन देतो. कर फटाफट. आता कांदे काटकूट कर, मिरच्या आणि मिरच्या असे टाक का चांगली आगच पिटली पाहिजे तिच्या पोटामध्ये. डबल तिनं भजे बनवायलाच नाही लावलं पाहिजे. कढी बी अशी तिखट बनवतो ना मी, चांगले मुठ्ठीभर मिरच्या टाकतो. नाही बाई, असं नका करू. ननदबाई होय, उलट आपत आनंद काय हागीन वकी लागून जाईन फालतूचं. मी तर म्हणतो चांगली पडाली पाहिजे, धाव सुधारलं नाही पाहिजे. म्हणून म्हणतो चांगले मिरच्या टाकतो. हिचं खाणंच मग बंद होते. मग हे बनव ते बनव काय नाही म्हणून चुपचाप राहीन झोपून. नाही हो, नाही असं नाही करू. जाऊ दे किती दिवस राह. आपलं काय जाते, तिच्याच बापाचं घर होय. तिच्या बापाचं घर होय. आता राहिलं काय ते तिच्या सासरी, जे काही आहे तिच्या सासरी राहिलं म्हणा. आता काय कमी हमेशाच राहिलं काय? आता ये पाहुणपण ये ना, पाहुणपण जाय. महिना 2-2 महिना कोणत्या नंदा वागवते आणि आपण जात आपल्यालाच काम लावते. तिच्या घरी गेलं तर आणि ते येतात आपल्या इथं राणी म्हणून राहते. हो ते तर आहे म्हणा. चालून घ्यावं लागते. रिश्तेदारी होय, ननदबाई होय, एकुलती एक आहे. आपण जर तिच्यासोबत तसं वागू तर आपलं तिचा भाऊ आपल्यावर दंडे काढून. हो, बहिणीबद्दल बोलला ना तर आगच लागते बापा त्याले बी. आता मस्त बसले असन, कमऱ्यात जाऊन बसतीन मस्त आरामानं आणि मस्त गोष्टी करतीन. आता असन तसन ढमकन हिचका मस्त. आता त्याच्या गोष्टी काही सरत नाही. माय बी गोष्ट मी आणि पोरगी बी गोष्ट मी. काम कराले माग, गोष्टी हाकलाले पुढं. तिलेच काय म्हणतो मी तर तशीच. कढई तर घासाचीच आहे. आता कसं करू मग? मी घासून देतो कढई
आणि तू भजेचं भिजव पहिले. शालू शिजलाच नाही का चाय? चाय आण ना. हो ना सासूबाई, ठेवतो ना चाय. ठेवला ना मी, तर गॅसच पेटून राहिली. पेटूनच नाही राहिला गॅस. गेला काय गॅस? नाही नाही, गॅस नाही गेला. लाईट थंड झालं, गरम करतो आता. नसन पेटत तर चूल पेटव. चूल पेटव. सांग माझ्या टोंगरेले चूल पेटवतो. मी नाही पेटवत चूल. मी करन तर गॅसवरच करन. हो सासूबाई. चाल बापा कांता, घालतो यायच्या नड्ड्यामध्ये. घाडी उपसून आली आता ननद बाई ना. दोघेही मायले की उपसून गेले आता. गॅस नाही पेटत म्हटलं तर चूल पेटव म्हणते, पण तरी खाऊ घालच म्हणते. चल कर पटपट. घ्या ननदबाई, कढीनं भजे ठुसा. काय बोलून राहिल्या वहिनी तुम्ही? खुसा म्हणून राहिल्या मले. अहो चाय तर पिऊ द्या पहिले, आणि मग नंतर कढीनं भजे खातो. आता भजे खाऊ का चाय पिऊ? आता ऑर्डर आला म्हणून मी पटापट भजे न कढी बनवली न चाय बी बनवला. मी तर चाय बनवत नाही होती, तुम्हाला भूक लागली होती आईनं सांगितलं, तर मग मी कढीनं भजे बनवायला लागली. तर आई म्हणत होत्या चाय बी बनव, म्हणून चाय बी बनवला. घ्या ना मग आता चाय बी ठुसा आणि कढीनं भजे बी ठुसा. काय होय वहिनी? हे काय बोलणं होय तुमचं? काय तरी का होय? म्हणजे मी आली तर तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं काय? एवढं जीवाकडे येऊन राहिलं काय माझ्यासाठी नाश्ता चाय बनवाले? नाक तोंड मुरडून म्हणून राहिल्या ठुसा ठुसा. काय झालं करान तिथं? एकुलती एक ननद आव. आता मी काही नाही म्हणतो काय पप्पा, मी एकुलती एक आहे म्हणून तर बनवले ना कढीनं भजे. जसा ऑर्डर आला तसा पटकन बनवला ना, चायही बनवला आणि कढीनं भजेही बनवले. अजून काय पाहिजे बापा? नाही हे गी बरोबर आहे, पण तुमचा बोलण्याचा तरीका थोडासा सुधरवा. ननद आली तर काय तुमच्या नाकावर बसली काय व? बापरे, ननद बाई नाकावर बी बसते? नाकावर बसता येते काय? आव चपट्या तोंडाचे, म्हणजे नाकावर बसली म्हणजे तुम्हाला जड झाली काय असं म्हणणं होय? ते आली तर खुपून राहिलं काय तुमच्या पोटामध्ये? नाही नाही सासूबाई, आमच्या पोटात काले खुपन बापा. या ना बापा, त्याचंच घर आहे. महिना काय 2-3 महिने राहा, नाही तर वर्षभर, नाही तर साऱ्या जिंदगीभरच राहा नवरा टाकून. वहिनी जास्त आगावच्या बोलू नका तुम्ही. खूप जास्त बोलून राहिले आता, खूपच जास्त बोलून राहिल्या. नवरा टाकून आली का मी? नवरा टाकून बसून राहिली काय? मजाक केली हो ननदबाई, मजाक केली. नाही म्हणजे तुम्ही सासरी कमी ना माहेरी जास्त राहता ना, म्हणून म्हटलं. त्याच्यापेक्षा मग नवरा सोडूनच द्या, सोडून द्या माझ्या भावाले. मग कायले सोडू त्याले? म्या लग्न केलं त्याच्या संग, सोडासाठी नाही केलं लग्न. नाही आता तुम्ही जास्त इथं राहता. काऊन लग्न झालं म्हणून काय झालं? इथं नाही राहू शकत काय? माई मर्जी, मी इथं राहीन नाही तर तिथं राहीन. तुम्ही कोण होय मला बोलणाऱ्या? नाही बाई, पिऊन घ्या ना चाय, थंडा होईल ना. पिऊन घ्या पटपट चाय. तुम्ही पिऊस कुठं देऊन राहिला मले? बोलणं कसं चालू आहे? जशी काय मी तुम्हाला जवळच झाली, तुमच्या घरी आली, जशी तुम्हीच करून राहिल्या माय पुरं. माय भाऊ बन आहे, माय 2-2 भाऊ आहे, माय बाप आहे. मला काहीची कमी आहे? मी इथं 4 दिवस 5 दिवस राहीन, महिना 2 महिने राहीन, सालभर राहीन. कोणी मला बोलू नाही शकत ना, तुम्ही सुद्धा बोलू नाही शकत मला. नाही मी कुठं म्हणतो बा, आम्ही कायले बोलू तुम्हाला? नाही बोलत. घ्या मस्त गरम गरम भजी आहे, मस्त टराकून खाऊन घ्या. आणि टराकून मस्त खराटे मारू झोपा. झोपण नाही तर काय, आराम करायला आली मी इथं. आराम नाही करन तर काय तर? हो, माया पोरीला काही बोलायचं नाही. माई पोरगी आराम करन, फक्त आराम करन. तिला जे खावाचं वाटलं पटकन बनवून द्यायचं, आणि पटकन तिच्या जवळ ताट आलंच पाहिजे. पाणी मागतलं पटकन पाणी आलंच पाहिजे. हो सासूबाई, आम्ही तुमच्या घरच्या मोलकरणी वय दोघी बी. जसा ऑर्डर सोडला तर तसं आम्ही बनवत जाईन. सासूबाई आम्ही मोलकरणी होय, पण मोलकरणीचा पगार नाही भेटत आम्हाला. ते कुठं जाते? तर खर्चा पाण्याले 5-5 हजार 2-2 हजार मागतात, हे कुठं जाते? अच्छा, म्हणजे तुम्ही आम्हाला मोलकरीन समजून पैसे देता काय? मोलकरीन म्हटलं काय? तूच तर तुझ्या तोंडानं मोलकरीन म्हणून राहिली. आता पण उद्देश तर तोच आहे ना.
म्हणणं तर तेच झालं ना, म्हणजे आम्ही मोलकरणी होय. अहो शालूबाई राहू द्या ना, काय बोलून राहिले. चला चुपचाप, चला ते थोडेसे भजे आपण खाऊन घेऊ. अन कायले तिचं पोटगीट नाही भरलं ना अजून मागतले तर मग कुठून देशील? नाही राहू दे, खाऊ दे ना आपल पोटीले, ठुसू दे ना इथं आल्यावर, होऊ दे मोठी तिले. काय बोलतो मग, काय बडबडून राहिली? माया पोरीले काय शिवा देऊन राहिली काय? नाही बापा, तुमच्या पोरीले शिवा कायले देऊ मी? नाही बापा, मला शिवा येतही नाही, मी शिवा देतही नाही. घ्या गरम गरम भजी आहे, मग थंडी होऊन जाईल. चल कांते, चल आता आपल्याला ननदबाईची गुलामी करणं आहे. कितीक दिवस राहते ना कितीक दिवस नाही तर काय माहित किती दिवस राहते काका. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.